राष्ट्रकुल घोटाळ्यात अडकल्यामुळे यंदा काँग्रेसनं पुण्यातून कलमाडींची उमेदवारी नाकारून विश्वजित कदम या तरुण चेहऱ्याला उमेदवारी दिली आहे। मात्र पुण्यात कलमाडींचं राजकीय वजन पाहता पुण्यातून विजयश्री मिळवण्यासाठी काँग्रेसला कलमाडींवर अवलंबून राहावं लागतं की काय असंच काहीसं चित्र या क्षणाला निर्माण झालंय। राष्ट्रकुल घोटाळ्यात गुंतल्यामुळे यंदा काँग्रेसनं सुरेश कलमाडी यांचा पत्ता कट करत विश्वजित कदम यांच्या रूपानं एक तरुण चेहरा पुणे मतदारसंघात दिलाय। विश्वजित जरी पुण्यात राहत असले तरी पुण्यातील काँग्रेस त्यांना बाहेरचा उमेदवार मानतात, तर दुसरीकडे कलमाडी यांचं पुण्यातील काँग्रेसमध्ये आजही वर्चस्व कायम आहे। कलमाडी ज्याच्या बाजूने उभे राहतील त्याचा विजय निश्चित असं गणित इथं मांडलं जात आहे। तिकीट नाकारल्यामुळे नाराज असलेले कलमाडी आता काय भूमिका घेणार याकडे साऱ्यांचं लक्ष लागलंय। कलमाडी अपक्ष उभे राहिले किंवा त्यांनी जरी आपला उमेदवार उभा केला तरी काँग्रेससाठी ती मोठी डोकेदुखी ठरणार आहे। त्यामुळे काँग्रेसला विजयासाठी कलमाडींची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे। काँग्रेसनं कलमाडींवर कारवाई केली असली तरी आजही पुणे काँग्रेस आणि पुण्यातील पालिकेत कलमाडी समर्थक नगरसेवक कलमाडींचे शब्द मानतात। त्यामुळे कलमाडी आपल्या समर्थकांना काय आदेश देतात यावरही काँग्रेसचा जय पराजय अवलंबून आहे। पुणे लोकसभा मतदारसंघात असलेल्या 6 विधानसभा मतदारसंघांमध्ये भाजपचे 2, काँग्रेसचे 2, राष्ट्रवादीचा 1, शिवसेनेचा 1 अशी स्थिती आहे। तर पुणे महापालिकेत 152 पैकी राष्ट्रवादीचे 51, काँग्रेसचे 28, मनसेचे 29, भाजपचे 26 तर शिवसेनेचे 15 अशी स्थिती आहे। मात्र पुण्यात जरी राष्ट्रवादीचं वर्चस्व दिसत असलं तरी कलमाडींच्या मदतीशिवाय इथलं राजकारण हलत नाही असं बोललं जातं। त्यामुळे एकूणच काँग्रेसला पुण्यातील विजयासाठी कलमाडींवर अवलंबून राहावं लागेल असंच काहीसं चित्र आहे। दीपक भातुसे, झी मीडिया, मुंबई। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।